11 set your fielding. जीतेगा भाई जीतेगा श्रीराम ही जीतेगा श्रीराम 11 आणि श्रीराम जय श्रीराम 64 जीतेगा भाई जीतेगा श्रीराम ही जीतेगा जय श्रीराम तुम्हाला 64 ना श्रीराम 11 वाला घे चला जय श्रीराम 64 आपला बॅटर मैदानात दाखल करा. चला आलेच, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, सगळं तुमच्यासाठीच आहे. तुम्ही एंटर ते बघा तिकडून आलेच. हा हे बरोबर आहे श्रवण सर. चला गाड्या जाऊ द्या पायथ्यावर, सध्या तिथंच मार्केट आहे. असणार जावसई गावात बैल नाही असं होणार नाही भाई. जिथं गाव तिथं नंदी भेटणार. मॅच चालू आहे जय श्रीराम आणि त्याच्या विरोधात श्रीराम 11. टॉस जिंकलाय तो श्रीराम 11 ने घेतली फिल्डिंग आणि बॅटिंग असेल ती जय श्रीराम 64 या टीमची. जय श्रीराम 64 नाही नाही ही गेली वाटतं बाहेर. चला गाड्या सोडा. सुंदर गाड्यांची सुंदर लढत चालू झाली. ज्या बैलानं अखंड महाराष्ट्र गाजवला तो बैल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. जावसाई गावाची आन बान शान शंभू मैदानामध्ये आलाय. दुरुळा उडला, लढत चालू झाली. सुंदर गाड्यांची सुंदर लढत चालू आहे. पल्ल्याड मथुर बोलतोय, अल्ल्याड शंभू बोलतोय. लढत चालू झाली आणि अखेर निकाल 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 लागला. शंभू या बैलाची गाडी विजयी. बहुतांशी तुम्ही जितू मिनमेने राहुल पाटील आणि आनंद पाटील यांना बॅकफुट वरती टाकाल. असो तिथे मार्केट आहे खरं म्हणायला गेलं तर शोभन सर. अरे 64 एक गेली बाहेर. 64 हे फक्त टीमचं नाव होतं, ती गेली बाहेर गेली. 64 हे बाहेर गेली. हां आणि आता मॅच कोणची आहे? जय श्रीराम 64. चांगला फटका पहिलाच बॉल वरती रन मशीन बाबू. फार चांगला स्ट्रोक. ज्यांची फिल्डिंग आहे जरा बरं वाटलं. सकाळपासून त्यांच्याकडे पाहायला गेल्यानंतर एक सॉफ्टनेस पाहायला मिळाला. अगदी पिंक कलरचा ड्रेस आणि थोडंसं एक शांततापूर्ण वातावरण. सकाळच्या ओपनिंगचा सामना त्यांच्या भेटीला आला होता. मागच्या सामन्याचा हिरो जो आता लॉंगॉफ रिजन मध्ये फिल्डिंग करतोय, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. परंतु आज त्याच्याकडून 2 चौकार सुटलेत. एक चौकार जरूर अडवलाय. इथे धावसंख्या 10 आकड्यावरती. दुपारचं सत्र चालू झालंय.
चांगला फटका वाटा स्विच, क्या बात है, बाबू छा गए आज मैदान पे। बबलू बबलू जॉन जॉन हाँ, बॅट्समन जॉन आहे बबलू। जॉन जॉन अरे यार एका मॅचला ते नाव एका मॅचला हे नाव तिथे कन्फ्युज, त्याला लाईव्ह आलेला करू नका। काय जॉनी बबलू टाकलाय मगाशी बघा जॉन कारण मी ऐकलं नाही. जॉन आपण पाहतो बॅटिंग करण्यासाठी सज्ज आहे, परंतु या ठिकाणी पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला। 3 चौकार आणि 3 एकेरी धावांच्या मदतीने टोटल या ठिकाणी जाऊन पोहोचले ती अद्याप 15 या आकड्यावरती। 15 रन्स स्कोर बोर्ड विदाउट लॉस। पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे, अगदी 4 षटकांचा शॉर्ट टर्म क्रिकेट आपण अनुभवतोय आणि या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये तुमच्यासाठी संधी एकदाच येते, जर ती संधी आली तर तिचं सोनं करण्याची ताकद तुमच्या ठेवावी लागेल। मॅनेंडरी पॉवर प्लेचं षटक जे होतं त्याच्यात मात्र 15 धावा जरूर आल्यात, जर प्रति षटक अशा सरासरीच्या धावा आल्या तर मी तर म्हणेल या ठिकाणी जय श्रीराम 64 टीम फार मोठी आगेकूच करताना दिसेल आणि त्याच्याही पलीकडे या धावा जर रोखल्या श्रीराम 11ने तर मात्र या सामन्यातली मजा आणखीन और पाहायला मिळेल। जाऊया मॅचकडे। सांघिक कुठं तर दुसरे षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज व्यंकटेश, मागच्या सामन्याचा हिरो। चांगला फटका यावेळी बॅटरच्या माट मधून, जसा बॉल आला तशी दिशा दिली आणि या दिशेमध्ये योग्य चौकार जरूर पाहायला मिळाला आहे। तो पांडुलिया ए पांडुली पांडुली तू पांडुली तू मी सांगतो तुला, मी त्याच्या नावावरून एवढी चर्चा केली मागाशी। इथे एकेरी स्वरूपात धावील एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय ते अद्यापपर्यंत 20 या आकड्यावरती। चौकाराला काय एकेरी धाव येते, सामन्याचं समीकरण काय समजत नाहीये, परंतु इथे मात्र एक चांगली धावसंख्या उभारली जाते ती मैदानावर। आउटसाइड द लेग स्टंप, इट इज वाईड। वाईडच्या मारणे अतिरिक्त बोनस धावफलकावरती। दिवाळी दसरा संपला ज्याच्यामध्ये बोनस आपल्याला पाहायला मिळतो। आता मित्रांनो महाशिवरात्री आणि होळीचा हंगाम आहे, हे 2 सण फार महत्त्वाचे असतात कोकणवासियांसाठी। दरम्यान आपला पाठ जरी मुंबईला जोडला गेला असला तरी ठाणे रायगड मुंबई हा कोकणचा परिसर मानला जातो खरं म्हणायला गेलं तर। आणि यामध्ये 2 प्रामुख्याने सण साजरे केले जातात, एक तर म्हणजे होळी आणि दुसरा म्हणजे गणेशोत्सव। यासाठी किती कुठे लांब असू द्या सुट्टी घेणारच। चांगला फटका, परंतु इथे मिसफील्ड। अगदी आपण पाहतोय 4 धावा येतील। चौकाराच्या मदतीने टोटल 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। जॉन वैयक्तिक 23 धावांवरती रणमशीनचं कार्य करतोय। आता तोच बबलू, तू बबलूच टाकलाय ना मुंबईला आता आम्हाला काय नाही त्याचा परफॉर्मन्स लागला चांगली गोष्ट आहे। चांगला फटका, यावेळी मात्र बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट, बॅटर होईल ओयूटी आउट। बॉल आउट ऑफ दी पार्ट जातोय, बॅटरही आउट ऑफ दी पार्ट होतोय मैदानातून।
यश आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेत. आक्रमकता मगाच्या सामन्यात जरूर यशकडून पाहायला मिळाली होती. एक चांगला दर्जेदार गोलंदाज पाहायला मिळाला. छोटा पाकिट बडा धमाका मगाच्या सामन्यात जरूर त्याने केला होता, परंतु आता तोच धमाका मैदानावरती कायम राहील का ते पाहूयात. कारण समोर अगदी बलाढ्य आव्हान आहे, ते म्हणजे जॉनच्या स्वरूपात, ज्याच्या धावसंख्येचा एक रेकॉर्ड पाहायला गेला तर मोठमोठी फटके त्याच्या बॅटमधून आलेत. अगदी साजेशी कामगिरी सध्या मैदानात तो करताना दिसून येत आहे. आणि त्याच्या समोर आव्हान आहे यशचं. चांगला बॉल, व्हॉट अ सटेक लेंथ लाईन, चांगली बॅटिंग पाहायला मिळत असताना इथे मात्र यशचा अप्रतिम बॉल पाहायला मिळाला. यॉर्कर लेंथ शरीरावरती हाताळली गेली पूर्णपणे. अंडरमच्या मैदानात त्या बॉलला फार मोठा ब्रह्मास्त्र मानलं जात आहे, परंतु इथे मात्र फ्रंट फुट वरती आले. फटका खेळलाय जरूर, मिसफील्ड कंप्लीट झाली. चांगली गोलंदाजी पाहतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये धावसंख्येचा पाऊस जरूर पाहिला, परंतु या मॅचला युटर्न देण्याची ताकद यश या गोलंदाजामध्ये आहे. अगदी सामना आपल्याकडे हिरारीने सातत्यपूर्ण खेचून आणण्याचा प्रयत्न करतोय, परंतु इथे मात्र तिसऱ्या बॉलकडे जाऊया. स्ट्राईक रोटेट झाले, अगदी गुन्हा स्ट्राईक वरती आहे. हा बॉल आलाय डॉट. अगदी म्हणायला गेला आता बॅट्समन जसे केले तर नाकासमोरून बॉल निघून गेलाय. ये बात भी बराबर आहे. फ्रंट फुट वरती येऊन आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धाव फलकावरती आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. वाईट जरूर आलाय. ये पहा, श्रवण सरांनी बैलगाडा शर्यतीची कॉमेंट्री काय सुरू केली, इथे बॉलरला पराने टोचायला सुरुवात झाली. इतकी चांगली गोलंदाजी करतोय. एक चुकीचा बॉल आलाय, त्याच्यावरती लगेच कान मंत्र दिला गेला. होतं कधी कधी बैलगाडा शर्यतीमध्ये पराने टोचायच्या बैलांना, आता नाही टोचत. दर्जेदार गोलंदाजी. 4 बॉलचा तरार संपलाय मला वाटतंय, आणि 3च धावा खर्च केल्यात. अफलातून बॉलिंग अटॅक. इथे झाली चुकी. फायनल एक रिझन मध्ये बॉल वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती येतील. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरसवली जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 36 आकड्यावरती. 36 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, ओव्हर नंबर 3. चांगला बॉल यावेळी आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी डॉट बॉलची सांगता केली गेली गोलंदाज याच्या माध्यमातून. अफलातून बॉलिंग अटॅक पाहायला मिळाला. 9 धावा फक्त खर्च केल्यात. एक चौकार अडवला असतं तर पाळ गणित वेगळं झालं असतं, परंतु असो, एक चांगली बॉलिंग अटॅक. धावसंख्या 36 आकड्यावरती महत्त्वाच्या जगतातला महत्त्वपूर्ण आकडा. आणि आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये कितपत धावा कुठल्या जातील तर पाहूया. या ठिकाणी जय श्रीराम 64 या टीमच्या. कमांड डीजे.
रे बाबा. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय, परंतु फटका फार चांगला आहे जॉनच्या माध्यमातून. वन मॅन आर्मी यावेळी मात्र जॉन मैदान पाहायला मिळतोय. संघासाठी फार मोठा आधारस्तंभ मैदानावरती तो उतरलाय. पुन्हा एकदा चांगला फटका, बॉल थांबणार नाही, बॉल जाईल लॉंग ऑन रिझन 4 धावांसाठी. आउटसाइड ऑफ स्टंप, इट इज वाईड. वाईडच्या मारण्या या ठिकाणी अभिषेक चुकी करताना दिसून येत आहेत. अगदी 2 चौकार आल्याच्या नंतर कॉन्फिडन्स लेवल ढासळली. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. अगेन फ्री हिट. इथे एक धाव कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचली आहे 48 या आकड्यावरती. 48 रनचा स्कोर बोर्ड, 1 लॉस. इथे फलंदाज जॉनला परतावं लागेल शेवटच्या क्षणाला का होईना, परंतु अभिषेकने त्याची विकेट जरूर प्राप्त केली आहे. अगदी अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 15 बॉलचा सामना त्याने केला आणि टोटल 32 धावा संख्येवरती तो बाद झालाय. वैयक्तिक 32 धावा मैदानात जॉनच्या पाहायला मिळाल्या. 15 बॉल 35 टोटल रन टाकार 35. बावन्न श्रीलंकेचा आकडा तुमच्या समोर आलाय. आणखी एक चौकार. फार चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. दोन महत्वपूर्ण विकेट टिपल्या. धावसंख्या मात्र तिथे स्थिरावली ती 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती आहेत. चला लाईव्ह मात्र अगदी सेटअप झालाय. जे प्रेक्षक वर्ग घर बसल्या या मॅचचा आनंद घेतात त्यांच्यासाठी पर्वणी पाहायला मिळते. वायफाय कनेक्टिव्हिटी थोडी कनेक्ट होत नव्हती, त्यामुळे नक्कीच मी तर म्हणेल इथे थोडा व्यत्यय जरूर आलाय. त्याबद्दल आमच्या मंचातर्फे आपली क्षमा जरूर मागेल. जाऊया मॅचकडे. चांगला बॉल होता, परंतु इथे आउटसाइडचा लेग स्टंप पंचांनी कवायत सादर केली आहे. अगदी जमिनी समांतर हात करून सांगतायत की इथे वाईड आला. आणखी एक वाईड पाहायला मिळतोय. अंडरमच्या मैदानात हा रेकॉर्ड बऱ्याचदा अंशी पाहिलाय. 6 वाईड 6 नो 3 तर वाईड आले.
कंटिन्यू 3 वाईट पाहायला मिळालेत. 3 वाईट. चांगला स्ट्रोक गॅप सिलेक्शन करत होते परंतु यावेळी मात्र फिल्डर आडवे झाले. इथे आले एकच धाव. कंटिन्यू 3 वाईट तदनंतर एक अधिकृत बॉल म्हणजे इथे चौकारच आला. ब्लास्ट बॅटर होईल OUT आउट ऑफ दी पार्ट. परंतु इथे अगदी दोन्ही पायांच्या मधून बॉल रवाना झालाय चौकारात. डीप एक्स्ट्रा रिझन. चांगला बॉल आलाय. पुन्हा एकदा डॉटची संगता केली. कमबॅक येत आहे. धावाही तितक्याच बहाल झाल्यात. इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. आता औपचारिकता बहुतांशी शिल्लक असेल कारण इथे टोटल जाऊन पोहोचले आहे 29 आकड्यावरती. 7 बॉल 28 ची गरज आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. इथे षटक क्रमांक 3 समाप्ती पदावरती. येणारे 6 बॉल 28 ची आवश्यकता. 6 बॉल 28 ची आवश्यकता. हे मात्र क्रिकेटच्या जगतात अंडरआर्मच्या मैदानावरती घडलं तर बरंच काही पाहायला मिळेल कारण आता इथे 28 ची आवश्यकता असताना 6 बॉल शिल्लक आहेत. म्हणजे एक अतिरिक्त नो बॉल आणि त्याच्यावरती चौकार आला तर मात्र या सामन्याचं रुपडं बदललेलं पाहायला मिळेल. परंतु इथे पाहूया काय घडतंय. गोलंदाज ती चुकी करणार का कारण गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमित. आता सामन्यात औपचारिकता आहे. डिसिजन मेकर बॉल होता. काही चुकीचं नाहीये. एक क्रिकेट असा होता की जिथे केवळ फिल्डिंग प्रॅक्टिसच्या वेळी फिल्डिंग करण्यासाठी बॅटिंग मिळेल म्हणून फिल्डिंग व्हायची. आता इथे श्रीराम 11 जी टीम आहे सर्वांसाठी बॅटिंग प्रदान करते आज. अमित बॉलर भी अमित बॅट्समन भी अमित. इथे आलाय हा नशिबाचा चौकार फार उशिराने. एक धाव. बॉल किती आले. अजूनही 3 बॉलचा दरार बाकी आहे मॅच मध्ये. डॉटची संगता केली आहे. चला मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. दरम्यान विनंती करेल DMB वर्सेस वाघेवाडी दोन्ही टीम तयारीत राहा. पण टॉस जिंकलाय तो मात्र वाघेवाडी टीमने स्वीकारले बॅटिंग. आमंत्रित केलं. फार चांगला एफर्ट वापरलायत. अगदी प्रोटेक्शन करताना अफलातून प्रोटेक्ट. आसिफ इथे एकेरी स्वरूपातील धाव. चला या ठिकाणी
नो डाऊट अगदी वन मॅन आर्मीची बॅटिंग ज्याने मैदान